नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। लहानपणी माझे वडील म्हणायचे मला की तुला ते करावंच लागेल, कारण तुझ्याकडे त्याशिवाय पर्यायच नाही। त्यावेळेस मी म्हणायचो कसं काय नाही माझ्याकडे पर्याय, अनेक तर पर्याय आहेत माझ्याकडे आणि तुम्ही तर म्हणताय पर्यायच नाही। त्यावेळेस ते म्हणायचे पर्यायच नाही तुला ते केल्याशिवाय, म्हणजे याचा अर्थ तुला जिंकायचं असेल तर ते करावंच लागेल। आज पटतंय या मनाला, खरंय ते उद्दिष्ट गाठण्यासाठी कसं सर्वस्व ओतावं लागतं आणि सर्वस्व ओतण्यासाठी त्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावं लागतं। आणि हेच त्यावेळेस घडतं मित्रांनो, जेव्हा माणसाकडे पर्याय असत नाही। आणि म्हणून आपण सुद्धा पर्याय नसलेला माणूस बनायचा आहे। म्हणून आजचा हा आपला व्हिडिओ आहे। खरं म्हणजे आपल्या समोर जर दोन पर्याय असतील तर आपण कुठलीच गोष्ट नीट करू शकत नाही। पण आपल्याला माहित आहे की आपल्याला ते करावंच लागेल, एक तर करा नाहीतर मरा अशी मनोभूमिका ज्यावेळेस विकसित होईल ना, त्यावेळेस आपल्याकडे ते केल्याशिवाय गत्यंतरच नाहीत। आणि मग खऱ्या अर्थानं आपण त्याच्यावर झपाटलेलं सारखं काम करतो आणि आपण ते घडवून आणतोच। हे कधी शक्य आहे तर पर्याय नसलेला माणूस ज्यावेळेस आपण असेल की आपल्याला ध्येय गाठायचं ना, पर्यायच ठेवायचा नाही समोर, वन वे एकच रस्ता समोर ठेवा आणि त्या दिशेने मार्गक्रमण करत राहा। एक कथा थोडीशी आपण पाहूया, एक छोटीशी कथा आपण पाहूया। एक सेनापती आपल्या सैन्याला घेऊन त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर लढण्यासाठी दूरवर जातात। हे सैन्य त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या समोर त्यांच्या शत्रूचं सैन्य होतं। शत्रूचं सैन्य समोर असताना त्यांची शत्रूची फौज अफाट होती हे या सेनापतीच्या सैन्याने पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये भीती संचारली। ते पुढं जाय नसे, म्हणजे ते पुढं जाण्यासाठी कच खाऊ लागले। सेनापतीला माहित होतं की आपल्या सैन्याच्या अंगी शौर्य आहे, पण आता समोरचं सैन्य बघून खऱ्या अर्थानं आपलं सैन्य भयभीत झालंय। सेनापती फार हुशार होता, त्याने आदेश दिले की बोटी ज्या आहेत, ज्या बोटीतून आपण आलेलो आहे त्या जाळून टाका। त्या बोटी जाळण्यात आल्या। हे बोटी जाळल्यानंतर सेनापती म्हणतो की एक तर तुम्ही लढा नाहीतर मरा, नाहीतर मृत्यू स्वीकारा। सैनिक ज्यावेळेस हे पाहतं त्याच्या मनामध्ये असलेली भीती निघून जाते आणि निर्भय होऊन ते लढतात। आणि ते फक्त लढतच नाहीत, अफाट अशा सैन्याला ते आपल्या मनगटाच्या जोरावर पराभूत करतात। हे कशामुळे शक्य झालं तर त्या सेनापतीनं समोर पर्यायच ठेवला नाही, एक तर जिंका किंवा मृत्यू स्वीकारा। खरं मित्रांनो, अशीच मानसिकता केली पाहिजे, अशीच बांधिलकी आपण जोपासली पाहिजे। समजा एखादा पाण्यात पडला असेल, अरे जिवंत राहायचं आहे तर पोहलंच पाहिजे, म्हणजे पोहा किंवा बुडा अशी मनोवृत्ती आपण बाळगलीच पाहिजे। आणि ज्यावेळेस अशा प्रकारची मनोवृत्ती आपण समोर बाळगू किंवा पर्यायच ठेवायचा नाही एखाद्या गोष्टीला, त्यावेळेस आपण निश्चित आपण ठरवलेली गोष्ट घडवून आणू। म्हणून पर्याय ठेवू नका अशी भूमिका विकसित करा। करायचंच आहे, भले मेला तरी करायचं आहे, म्हणून करा किंवा मरा अशी बांधिलकी जोपासा आणि अहोरात्र कष्ट करत राहा। निश्चित तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाल। फक्त पर्याय ठेवायचा नाही, जे मनामध्ये विचार केलेला आहे, जे मनामध्ये विचार केलेला आहे ते रणामध्ये उतरवायचं आणि त्या रणामध्ये विजयाची मशाल फडकवायची। म्हणून पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही गोष्ट करताना पर्याय ठेवू नका आणि पर्याय नसलेला माणूस तुम्ही बना। कारण जेव्हा तुमच्या समोर पर्याय नसतो तर तोच तुमचा विनिंग रोड बनतो, तोच तुमचा विजयाचा रस्ता बनतो आणि तो विजय तुम्हाला खुणावतो मित्रांनो। म्हणून तुम्ही पर्याय नसलेला माणूस बना आणि पुन्हा एकदा या अशक्यप्राय ध्येयाकडे वाटचाल करून ते शक्य करा। ते तुम्ही करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद।